गुड मॉर्निंग फिटनेस शोमध्ये आपलं स्वागत आहे. स्ट्रेचिंग हा असा प्रकार आहे, व्यायामाच्या आधी करणं गरजेचं आहे असं म्हणतात. व्यायामानंतरही करावं असं काही जण म्हणतात. जे लोक व्यायाम करत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा हा खूप महत्त्वाचं आहे असं म्हणतात. आज आपण हेच जाणून घेणार आहोत की स्ट्रेचिंग म्हणजे नेमकं काय असतं, त्याचे काय प्रकार असतात, त्याचं महत्त्व काय, आणि अर्थातच विक्की सर आपल्याला मार्गदर्शन आज करणार आहेत. विक्की सर, काय असतं नेमकं स्ट्रेचिंग आणि का करावं? स्ट्रेचिंगचा सरळ आणि साधा अर्थ म्हणजे स्नायूंना ताणणं. आपण ज्या वेळेला वेट ट्रेनिंग करत असतो त्यावेळेला स्नायू आकुंचन पावत असतात आणि हे नेहमी आकुंचन पाहून जरी स्नायू हे स्ट्रॉंग होत असले तरी त्यांची फ्लेक्झिबिलिटी फार महत्त्वाची असते. हे दोन कारणं आहेत. फ्लेक्झिबिलिटीमुळे आपल्या बॉडीचं पोश्चर सुधारतं, कारण दोन्ही बाजूने अलाइनमेंट जी आहे म्हणजे प्रत्येक आपल्या जॉईंटला, आपल्या सांध्याला पुढे आणि मागे मसल्स, चारी बाजूनी मसल्स हे सपोर्टेड असतात. त्याच्यामुळे जर आपण नुसते जर स्नायू आकुंचन करत असलो तर काय होतं की मसल टाईटनेस मसलचा वाढतो. फ्लेक्झिबिलिटीमुळे काय होतं, इंजुरी होत नाही आपल्याला. काही वेळेला काय असतं की आता मी नॉर्मल माणसांबद्दल सांगतो आहे की नॉर्मल माणसं कधी पडलं किंवा एखादा आपल्याला उडी मारायची आहे किंवा कधीही जिन्यावरून एक आपण पाय सरकलो की ते आपले मसल जे आहेत, हॅमस्ट्रिंग मसल म्हणा, जास्त करून हॅमस्ट्रिंग जे मसल आहेत मांडीच्या मागचे, ते ताणतात आणि आपला तो ताण आपला जे स्नायू सहन करू शकत नाही. याचं कारण काय असतं की आपल्याला ते आपण कधी फ्लेक्झिबल किंवा त्यांना इलॅस्टिक कधी आपण केलेलंच असणार. हा एक गोष्ट हे आहे. यात अनेक प्रकार आहेत स्ट्रेचिंगचे. साधा आणि सरळ प्रकार म्हणजे इलॅस्टिक स्ट्रेचिंग किंवा बॅलिस्टिक स्ट्रेचिंग त्यांना म्हणतात. म्हणजे नुसते स्नायूची अशी हालचाल करणं, जितकं म्हणजे याच्यामध्ये इंजुरी काही नसतं, पण ही सारखी हालचाल करण्यामुळे स्नायू पण फ्लेक्झिबिलिटी त्याची वाढते. आता याच्यामध्ये याचा चेस्ट मसल जो आहे, हा चेस्ट मसल वॉर्म होतो. चेस्ट मसल आणखीन बायसेपचा हा जो बायसेपचा एंड आहे आणि हा चेस्ट हा हे होतो. हे याच्यामध्ये स्ट्रेच होते. कमान डू इट स्लो, असं स्लो कर आणि स्टीप नको रे. याचा स्टीपनेस एकदम इलॅस्टिकसाठी रबरासारखं व्हायला पाहिजे. शाबाश. हां, एक हात असा घे, वरती घे असा हात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणखीन एक प्रकार आहे ॲक्टिव्ह स्ट्रेचिंग. म्हणजे आपण ज्या वेळेला स्ट्रेचिंग करतो त्यावेळेला आपलं तिकडे लक्ष असतं. आपण कंट्रोलमध्ये स्ट्रेचिंग करणं त्याला म्हणतात ॲक्टिव्ह स्ट्रेचिंग. हा जो आर्म आहे, हा दंडाचा भाग आहे, हा इथून खेचतोय. हा मसल ताणण्यासाठी हा खेचतोय हा मसल. आता याची रेंज जी आहे, याच्यामुळे काय होतं, फ्लेक्झिबिलिटी वाढल्यामुळे मसलची जी रेंज आहे ही रेंज वाढते. आता माझी ही इतकीच रेंज आहे. हे स्ट्रेच केल्यानंतर ही आणखीन मागे आम्हाला हात जाऊ शकतो. दुसरा एक प्रकार आहे स्ट्रेचिंगचा म्हणजे पॅसिव्ह स्ट्रेचिंग. तर पॅसिव्ह स्ट्रेचिंग म्हणजे आपलं त्या मसलवर कंट्रोल नसतो. आपण एका दरवाजावर फॉर एक्झाम्पल आपण चेस्ट मसल, बायसेप मसल हे स्ट्रेच करताना दरवाजावर करून पुढे आपण जातो आणि त्यावेळेला आपला स्नायू लूज ठेवायचा असतो, सैल करायचा असतो, त्याच्यावर कंट्रोलच ठेवायचा नसतो. यांनी फ्लेक्झिबिलिटी अतिशय चांगली सुधारते, पण याच्यामध्ये इंजुरीचं जास्ती प्रमाण असते, चान्सेस जास्ती आहेत. स्ट्रेचिंग हे प्रत्येकाला म्हणजे व्यायाम करा की नको करू, तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी ट्रेनिंग व्हायलाच पाहिजे. फ्लेक्झिबिलिटी नसत जॉईंट नरिश होत नाहीत, हालचाल होत नाही जॉईंटची, त्यामुळे तिकडे रक्तप्रवाह कमी होतो. रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे जॉईंटचे जे कॅप्सूल वगैरे आहेत त्याच्यावरती आवरण आहे, त्याच्या बोनचं हे ते हळूहळू डिजनरेट होतं आणि मग आपल्या स्नायूंना दुखापती, ओव्हरयूज किंवा प्रोलॉंग याच्यामध्ये त्या दुखापती होतात, त्या अशा सुरू होतात. सर, आपण काही स्ट्रेचिंग करूनच बघूया. काय काय प्रकार आहे ते आम्हाला दाखवायचं. शक्यतो जे स्ट्रेचिंग आहे हे मेजर मसल आहेत, आपण जे मी वापरातले मसल आहेत त्यांना तर होणं महत्त्वाचंच आहे. ते आपण पहिला बघूया. हां, फ्री कर ना, फ्री कर. याच्यामुळे हा ट्रायसेप, याला म्हणतात ट्रायसेप, हाताचा दंडाचा मागचा भाग, आणि हा लॅटिसिमस डोर्सा आहे, सेरेटस अँटेरियर, हे सगळे मसल, हे ऑब्लिक, हे सगळे मसल याच्यामध्ये स्ट्रेच होत आहेत. आणि हा ट्रान्सव्हर्स ॲब्डोमिनल म्हणतात, हा सुद्धा याच्यामध्ये स्ट्रेच होतो. त्याच्यामुळे इथले सगळे मसल हे स्ट्रेच होत आहेत. कम ऑन, डू इट. हा पाय सरळ घे. आता हा पाय इथे दाबलेला आहे, त्याच्यामुळे हा क्वाड्रिसेप आहे,
हा याच्यामध्ये फक्त स्ट्रेच झालेला आहे. आता यांनी जर हा अँगल मोठा केला आणि वरती हा पाय जर खेचला तर क्वाड्रिसेप प्लस इलिओसोआस हा मसल, दोन्ही मसल याच्यामध्ये स्ट्रेच होतील. म्हणजे एकाच ॲक्शनमध्ये आपण 2 मसल स्ट्रेच करू शकतो. आता हा हाताने इकडे पकडला तर हा पुढचा सगळा मसल आहेत ना हे पण स्ट्रेच होणार. आणखीन एक वापरातला नियमित वापरातला मसल आणि जिकडे दुखापत होण्याचे जास्ती चान्सेस असतात तो मसल म्हणजे हा मांडीच्या मागचा मसल, याला म्हणतात हॅमस्ट्रिंग. हा नेहमी वापरातला मसल आहे. चालताना, धावताना, काही करताना हा याच्यात वापरातला मसल आहे. हा सुद्धा फ्लेक्झिबल होणं फार महत्त्वाचं आहे. हा याने वरती पाय ठेवलेला आहे असा. आता फक्त तो पाय बेंड केला की हा संपूर्ण मसल स्ट्रेच होणार. पाय बेंड कर. आता याच्यातला आणखीन एक ॲडव्हान्स प्रकार म्हणजे हा पुढे वाकायला, पण हे हळूहळू शक्य आहे. पाय रिलॅक्स, पुन्हा तो पाय बेंड कर. याच पोझिशनमध्ये 1 2 3 4 असे 5 अंक मोजून थांबलं आणि पुन्हा हा रिलॅक्स केला आणि असं 8 ते 10 वेळा केला की याची फ्लेक्झिबिलिटी हळूहळू वाढतं. कमान, दुसरा पाय बेंड कर, गुडघा बेंड कर. कमान, 1 2 3 4 5 रिलॅक्स. आता हे इथे दाब, यानी आहे ना, इथे दाब. हे सुद्धा हे ॲडक्टर मसल. हे इथून याने प्रेस केले तर हे संपूर्ण ॲडक्टर मसल हे स्ट्रेच होतात. आणि याच पोझिशनमध्ये 1 ते 5 आकडे मोजून पुन्हा हात सोडून रिलॅक्स. हां, याने प्रेस कर. 1 2 3 अप. जा मागे. हां, फक्त उठून परत त्या पोझिशनला ये. कमॉन, मागे. हां, हे संपूर्ण स्ट्रेच होते. हे संपूर्ण इथून स्ट्रेच होणार. कमॉन, गो. स्ट्रेचिंगविषयीच्या छोट्या मोठ्या शंका आपण जाणून घेतल्या. आता आहार तज्ज्ञांकडे जाऊन डाएटच्या काही टिप्स घेऊया. फॅट इज अ न्यूट्रिएंट, म्हणजे ह्याची आपल्या शरीराला गरज आहे, म्हणूनच आपण ह्याला न्यूट्रिएंट म्हणतो. तर योग्य प्रमाणात, योग्य प्रकारचं हे दोन्ही न्यूट्रिएंट घेणं फार महत्त्वाचं आहे. तर आता योग्य मात्रा किती? तर योग्य मात्रा दिवसाला 20 ग्रॅम, म्हणजे हा चहाचा चमचा आहे, या चमच्यानी 4 चमचे पर पर्सन पर डे, म्हणजे एका व्यक्तीला दिवसातनं 4 चमचे, या चहाच्या चमच्या इतकं 4 चमचे तेल किंवा स्निग्ध पदार्थ. मग याच्या अंडर तुम्ही समजा थोडंफार तूप वापरत असाल तर त्याच्या तुपाचं सुद्धा प्रमाण, म्हणजे अर्धा चमचा तूप आणि 3.5 चमचे तेल, किंवा या प्रमाणात जसं तुम्ही घेताय त्या प्रमाणात फॅट्स घेणं अतिशय गरजेचं आहे. अगदी ज्यांची बायपास झाली आहे त्यांनी सुद्धा. आजच्या आमच्या टिप्स तुम्हाला नक्की आवडल्या असतील. उद्याही आपण भेटणार आहोत असेच काही नवीन व्यायाम प्रकार आणि आहाराच्या टिप्स घेण्यासाठी.